यानंतर बातमी आहे तामिळनाडूतल्या राजकारणाची। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेस वाढलाय। सलग दुसऱ्या दिवशी थलपती विजय यांनी राज्यपालांची भेट घेतली। मात्र या दुसऱ्या भेटीतही राज्यपालांनी थलपती विजय यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलेलं नाही आणि त्यामुळे राज्यपाल टीव्हीकेची अडवणूक करत असल्याचा आरोप देशभरातील विरोधकांनी केलाय। तर टीव्हीकेला काँग्रेसनं आधीच पाठिंबा दिला, आता विरोधकही पाठिंबा देत तामिळनाडूमध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडी पॅटर्न राबवला जाणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे। मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही। टीव्हीकेकडे पूर्ण आकडेवारी नाही। टीव्हीकेंनी ज्या वेळेला आपल्या उर्वरित आमदारांचं समर्थन, म्हणजे त्यांचे 107 108 आमदार आहेत, उर्वरित 5-6 आमदार त्यांना कमी पडत आहेत, ज्या क्षणी ते आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांना देतील त्या क्षणी राज्यपाल थलपती विजय यांना शपथविधीसाठी बोलवतील। तमिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध तमिळ अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं जबरदस्त कामगिरी केली। तब्बल 108 जागांवर टीव्हीकेनं विजय मिळवलाय। जबरदस्त कामगिरी केली असली तरी टीव्हीके मात्र संपूर्ण बहुमतापासून थोडासा दूर राहिलाय। सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेला 118 जागांची गरज आहे आणि तिथेच थलपती विजय यांची मोठी अडचण झाली आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलेलं असलं तरीही अजून बहुमताचा आकडा विजय यांना गाठता आलेला नाहीये। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना स्थिर सरकार हवं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तामिळनाडूत निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचावरून महाराष्ट्रातही राजकारण तापलंय। तामिळनाडूत भाजपचे राज्यपाल असल्यानं त्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। सगळीकडे कोश्यारी आहेत असा टोला देखील राऊतांनी लगावलाय। तर यावर भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। टीव्हीके पक्षाने बहुमताचे आकडे राज्यपालांकडे सादर करावेत असं नवनाथ बन म्हणाले। भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे। मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या। हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे। 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात। नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना। कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत। तामिळनाडूमध्ये बहुमतासाठी टीव्हीकेकडे पूर्ण आकडेवारी नाही। टीव्हीकेंनी ज्या वेळेला आपल्या उर्वरित आमदारांचं समर्थन, म्हणजे त्यांचे 107 108 आमदार आहेत, उर्वरित 5-6 आमदार त्यांना कमी पडत आहेत, ज्या क्षणी ते आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांना देतील त्या क्षणी राज्यपाल थलपती विजय यांना शपथविधीसाठी बोलवतील। तुम्ही बहुमतासाठीचं आकडेवारीच राज्यपालांकडे देत नसाल तर तुम्हाला शपथविधीसाठी कसं बोलवलं जाईल? प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी राज्यपालांबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलंय। सध्या घटनात्मक पदांवर असलेल्यांनी आता तेच कर्तव्य पार पाडलं पाहिजे। तामिळनाडूच्या जनमताचा आदर केलाच पाहिजे, अशी पोस्ट अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे नेते कमल हसन यांनी केली आहे। विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळगाव वेतरी कळघमने 108 जागा जिंकल्या आहेत। त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित न करणं म्हणजे तामिळनाडूच्या जनतेच्या कौलाचा अनादर करण्यासारखं होईल। 233 निर्वाचित सदस्य अजूनही शपथ घेऊ शकलेले नाहीये। हा राज्याचा अपमान आहे, हे लोकशाहीचं नुकसान आहे। SR बोम्मई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलंय की बहुमत विधानसभेत सिद्ध केलं पाहिजे, राजभवनात नाही। मी जे बोलत आहे ते पक्षीय राजकारण नाही, हा एका भारतीय नागरिकाचा धोरणात्मक आवाज आहे। तामिळनाडूच्या जनमताचा आदर केलाच पाहिजे असं ट्विट कमल हसन यांनी केलंय। तर दुसरीकडे तामिळनाडू काँग्रेसने ट्विट करत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय। तामिळनाडूच्या जनतेचा कौल स्पष्ट आणि ठाम आहे, त्यांचा आदर करा। तामिळनाडूच्या लोकशाही आवाजाला कमी लेखण्याचा किंवा नाकारण्याचा प्रयत्न करू नका, असं ट्विट तामिळनाडू काँग्रेसनं केलंय। तामिळनाडूत सत्तेचा पेच कसा सुटणार असा प्रश्न निर्माण झालाय। टीव्हीकेचे सर्वेसर्वा थलपती विजय यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलाय। त्यांनी राज्यपालांकडे 113 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलंय। मात्र बहुमताचा 118चा आकडा टीव्हीके कसा गाठणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। थलपती विजय यांना कोण कोण पाठिंबा देणार? AIADMK विजय यांना पाठिंबा देणार का? याबद्दल ही चर्चा रंगलेली आहे।
तमिळनाडूत सत्तेचं गणित कसं असू शकेल त्यावर एक नजर टाकूया. बहुमताचा आकडा आहे 118. TVKचे 108 आमदार आहेत, काँग्रेस 5, भाकप 2, माकप 2 आणि VCK 2, एकूण 119 आमदार होऊ शकतात जर असं गणित झालं तर. आणि दुसरं गणित आहे ते म्हणजे TVK 108, AIADMK 30, एकूण 138. पण AIADMK हे TVKला पाठिंबा देईलच याची शाश्वती नाही. तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या TVK पक्षानं पहिल्याच विधानसभा निवडणुकीत केलेली कामगिरी जबरदस्त आहे. मात्र बहुमत थोडक्यात हुकल्यानं तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. राज्यपाल पूर्ण बहुमताच्या अटीवर ठाम आहेत आणि TVK कडे पूर्ण बहुमत नाहीये. त्यामुळे हा पेच नेमका सुटणार का की तमिळनाडूत घटनात्मक पेच निर्माण होणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली.